पाठ 11. आपले घर व पर्यावरण. मुलांनो, आपण सगळेजण घरात राहतो. पण मला सांगा की घर आपण का बांधतो? निवाऱ्यासाठी, विश्रांतीसाठी, थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण होण्यासाठी, जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी आणि समाजकंटक किंवा चोर यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी. अगदी बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला भारताचा नकाशा दिसतोय आणि त्याच्या आसपास कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची घरं दिसतायत. तर घरांच्या या वेगवेगळ्या रचना कशासाठी केल्या असतील? जर आपण हवामानाचा विचार केला तर 7 प्रकारचे प्रदेश आहेत असं आपण गृहीत धरतो. ते प्रदेश म्हणजे जास्त पावसाचे प्रदेश, मध्यम पावसाचे प्रदेश, कमी पावसाचे प्रदेश, त्यानंतर वाळवंटी प्रदेश, दलदलयुक्त प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि मैदानी प्रदेश. ज्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार आणि गरजेनुसार तिथली घरं बांधली जातात. उदाहरणच घ्यायचं झालं तर मैदानी प्रदेशामध्ये धाब्याची घरं बांधली जातात. त्यामध्ये दगड आणि मातीच्या भिंती असतात, तर छतासाठी लाकूड आणि माती वापरलं जातं. जास्त पावसाच्या प्रदेशामधली घरं असतात, त्यांचं छत असतं कौलारू आणि ते उतरत्या छपरांची घरं असतात. कारण खूप पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून जावं म्हणून अशा प्रकारची घरं असतात. तर वाळवंटी प्रदेशामध्ये घरामध्ये थंड राहावं म्हणून मातीच्या जाड जाड भिंतींची घरं असतात. त्या त्या प्रदेशामध्ये असलेल्या हवामानानुसार आणि उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसांनी घरं बांधलेली आपल्याला दिसतात. खरं तर प्रत्येकालाच हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा यांची गरज असते. परंतु सगळ्यांच्या बाबतीत या गरजा पूर्ण होतातच असं नाही. का बरं पूर्ण होत नसतील? तर आता जर आपण घराचाच विचार केला तर कित्येक लोकांकडे राहायला घर नसतं. मग असे लोक आपल्याला रस्त्याच्या बाजूला किंवा पुलाखाली किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक अशा ठिकाणी निवारा करून राहताना दिसतात. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कुठलंच साधन नसतं किंवा पुरेसे पैसे नसतात आणि म्हणून त्यांना असं घराशिवाय राहावं लागतं, म्हणजेच बेघर व्हावं लागतं. बेघर असणं ही एक खरंच मोठी सामाजिक समस्या आहे. शासन अशा व्यक्तींना घरं बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते. माणूस बेघर का होत असेल तर त्याची कारणं म्हणजे एकतर पुरेसं आर्थिक उत्पन्न नाही, त्यामुळे घर बांधता येत नाही. इतकी गरिबी आहे की फक्त जेवायला खायलाच परवडतं. काहीही उद्योगधंदा नाही, कारण त्याच्याकडे शिक्षण नाही. किंवा काहीतरी शारीरिक आजार आहे, त्यामुळे कुठलंच काम करू शकत नाही. किंवा पूर, भूकंप अशा कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तींमध्ये त्या माणसाचं घर, दार आणि सगळंच्या सगळं नाहीसं झालेलं आहे. आणि म्हणूनच शासन अशा व्यक्तींना घरं बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते. तरीही जगाची लोकसंख्या सतत इतकी वाढत आहे की त्यामुळे खूप मोठ्या संख्येने घरं बांधली जात आहेत. आणि ही घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनं वापरली जातात. ही साधनं कुठून कुठून मिळवली जातात? तर डोंगर पोखरून माती मिळवतात, समुद्रकिनारा किंवा नदीपात्रातून वाळू उपसा करतात, जमिनीतून दगड माती काढतात, जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करतात, जमीन मोकळी करण्यासाठी झाडं तोडतात, तळी, ओढे अशा भागात भर घालून जमीन तयार करतात. या सगळ्यामुळे जल, वायू, ध्वनी आणि मृदा यांचं प्रदूषण होतं आणि पर्यावरणाची हानी होते. घरासाठी लागणारं साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर होतो आणि ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधनं वापरतो. ही इंधनं एकदा वापरली की संपतात आणि पुन्हा तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. पुन्हा या ऊर्जा स्रोतांच्या ज्वलनामुळे वायू प्रदूषण सुद्धा होतं. मग ह्यावर आपल्याला काय करता येईल? तर
मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या आणि प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवायला हवा. आणि मग आपण पर्यावरणपूरक कायमस्वरूपी घरं सुद्धा बनवू शकतो. या घरांमध्ये नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर असतो. बायोगॅस, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर होतो. पाण्याचा पुनर्वापर, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय इतक्या सोयी असतात.